छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ज्या हॉटेल, धर्मशाळा आणि रेस्ट हाऊस आहेत त्यामध्ये किमान 4 रूम असतील त्या आणि सर्वच हॉटेलमध्ये घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन तसेच सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहित करण्यासाठी शासनामार्फत ग्रीन लीफ कार्यक्रमाअंतर्गत 1, 3 आणि 5 असे रँकिंग देऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते व्यावसायिकांना सन्मानित करण्यात येणार आहे। पाहूयात। सर्वांना नमस्कार। आता स्वच्छ भारत डिपार्टमेंट मार्फत ग्रीन लीफ रेटिंगचा एक उपक्रम आता चालू आहे। त्यामध्ये आपल्या ग्रामीण परिसरामध्ये जितके भी होमस्टेज आहे या पर्यटकांना स्टे करण्यासाठी जे सोयीसुविधा आहे त्यामध्ये छोटे हॉटेल असू शकतो, काही लोक स्वतःच्या घरामध्ये पर्यटकांना थांबण्याची सोय करतात, त्या सगळ्यांसाठी रेटिंगचा एक मेकॅनिझम डेव्हलप करण्यात आलेला आहे। यामध्ये 1, 3 आणि 5 अशी रेटिंग देण्यात येणार आहे। या कामासाठी या रेटिंगचे निमित्ताने ऑलरेडी जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी ऑलरेडी बसवण्यात आलेली आहे। त्यामध्ये स्वच्छ भारत डिपार्टमेंटचे कर्मचारी आणि पर्यटन डिपार्टमेंटचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। तसंच तालुका स्तरावर SDMच्या अध्यक्षतेखाली आणि BDO त्यामध्ये सदस्य आहे। तसा रीतीने एक कमिटी बनवण्यात आलेली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर यामध्ये आम्ही नामांकन घेणार आहे आणि ग्रीन लीफ रेटिंगसाठी जितके भी लोक इच्छुक आहे ते त्यामध्ये अर्ज करणार आहे आणि त्याचा एकदा अर्ज आल्यानंतर प्रत्येक अर्जाची नामांकनांची तपासणी होणार आहे आणि त्याला त्याचे अवेलेबल सोयीसुविधाप्रमाणे त्याच्याकडे जितकी फॅसिलिटी जी प्रोव्हाइड करतो पर्यटकांना त्याप्रमाणे आपण रेटिंग देणार आहे। आणि याचा कार्यक्रम पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही जितके भी आपले टुरिस्ट प्लेस आहे, जितके भी आपल्याकडे होमस्टेज आहे, जितके भी आपल्याकडे छोटे लहान हॉटेल्स आहे त्यांना त्याची अवेलेबल फॅसिलिटीप्रमाणे आम्ही त्यांना रेटिंग प्रदान करणार आहे। धन्यवाद।